मी धीरज खंडारे आपण सर्वांचं स्वागत करतो अग्निपंख क्लासेस मध्ये। आज आपण शिकणार आहे सरासरी। 5 मित्र आहेत, प्रत्येक मित्राजवळ 50 रुपये। जसं आपण साधारणपणे सरासरी काढतो तशी आधी साधी सरासरी, सर्वांची बेरीज भागिला किती मित्र आहेत, 1 2 3 4 5 5 मित्र आहेत म्हणून डिवाइड बाय 5 भागिला 5। आपली सरासरी आली 50। आता इथून आपल्याला समजते की जर प्रत्येकाजवळ सारखे पैसे असतील म्हणजे सरासरी तीच संख्या येणार। इथून आपल्याला समजते सरासरी म्हणजे सर्वांना सारखं करणं किंवा समान करणं। आता बघा, हेच 5 मित्र आहेत, फक्त आखरी मित्राजवळ 50 च्या ऐवजी 55 रुपये। तर आता आपली सरासरी किती येणार, 50 च्या ऐवजी 55। आता इथं 255 रुपये होतील आणि जेव्हा आपण डिवाइड करू तेव्हा आपल्याजवळ आन्सर 50 येईल। म्हणजे या 5व्या मित्रांनी काय केलं, प्रत्येकाला 1 रुपया दिला, 1 आणि याच्याजवळ 5 रुपये होते यानी बाकीच्यांना 1 रुपया दिला, म्हणजे याच्याजवळ पण किती रुपया राहिला, 1। म्हणजे आपली नवीन सरासरी झाली 51 रुपये। इथून आपल्याला स्पष्ट समजून येते की सरासरी म्हणजे सर्वांना समान करणे। समजा 5 मित्र आहेत, प्रत्येक मित्राजवळ 37 रुपये, 37 लास्ट मित्र आहे आपला, तो आला पण त्याच्याजवळ 43 रुपये। जसे की आपण साधारणपणे ऍव्हरेज काढतो, 37 प्लस 37 प्लस 37 30 प्लस 37 प्लस 37 and लास्ट प्लस 43 डिवाइडेड बाय 6 अधिक 37 228 डिवाइड बाय 7 63 18 साईनाथ 48। आपली सरासरी आली 38। पण आपण जर इथं लक्ष देऊन बघितलं, याच्याकडे 6 रुपये एक्स्ट्रा आहेत, प्रत्येकाजवळ 37 रुपये आहेत, याच्याकडे 6 रुपये एक्स्ट्रा आहे, म्हणजे यानंतर प्रत्येकाला 1 रुपया दिला तर याच्याकडे 1 रुपया शिल्लक उरेल 6 रुपयापैकी, कारण हा 5 रुपये या 5 जणांना दिला। म्हणजे आपलं नवीन ऍव्हरेज किती येणार, 38 रुपये। म्हणजे आपल्याला हे ऍक्शन परफॉर्म करायची गरज नाही, आपल्याला तसंच आन्सर भेटू शकते जर आपण ही प्रॉपर्टी यूज केली की सरासरी म्हणजे सारखेपणा होतो। एका वर्गात एकूण 10 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 8 वर्ष आहे। वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 3 ने वाढते। 10 विद्यार्थ्यांची सरासरी 8 वर्ष आहे, वर्गात शिक्षक आली म्हणजे 10 वरून 11 आणि सरासरी 3 ने वाढते। 8 आणि 3 11, नवीन सरासरी किती आहे, 11 वर्ष। म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी प्रत्येकाची सरासरी किती आहे, 11 वर्ष। बघा, विद्यार्थ्यांना 8 ची सरासरी 11 होण्यासाठी शिक्षकांनी 3 वर्ष दिले प्रत्येक विद्यार्थ्याला। सरासरी म्हणजे काय, सर्वांना समान। मग या सर्व विद्यार्थ्यांची सरासरी 8 हून 11 करण्यासाठी शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला 3 दिले, म्हणजे एकूण 10 विद्यार्थ्यांना 3 म्हणजे 30 वर्ष। म्हणजे शिक्षकांचे वय आहे 41 वर्ष। आपल्याजवळ हा प्रश्न आहे, एका वर्गात 30 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे, वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 1 ने वाढते, म्हणजे 30 विद्यार्थ्यांची सरासरी 15 वर्ष आहे। वर्गात शिक्षक आले म्हणजे 30 विद्यार्थी आणि शिक्षक 31 आणि त्यांची सरासरी 1 ने वाढते, म्हणजे 15 ची सरासरी 16 होते। बरं, जर शिक्षकांची वय 15 असते तर आपली सरासरी बदलली नसती, कारण सरासरी म्हणजे सर्वांना समान। आपली सरासरी 1 ने वाढली म्हणजे शिक्षकांनी 30 विद्यार्थ्यांना 1 वर्ष दिले आणि आपली नवीन सरासरी 16 वर्ष आहे। म्हणजे शिक्षकांजवळ पण आता 16 आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याजवळ आता 16 वर्ष आहे, म्हणून शिक्षकांचे वय होईल 46 वर्ष। या आधी केलेल्या प्रश्नात आपण शिकलेलो आहे की सरासरी म्हणजे सर्व समान करणे। आपल्याला दिलेला प्रश्न आहे, एका वर्गातील 32 विद्यार्थी आहेत,
त्याच्या वयाची सरासरी 27 वर्ष आहे. त्या सरासरीमध्ये शिक्षकाचे वय मिळवले असता सरासरी 1 ने वाढते. तर शिक्षकाचे वय काढा. वर्गात 32 विद्यार्थी आहेत, त्यांची सरासरी 27. शिक्षक वर्गात आले म्हणजे वर्गात एकूण व्यक्ती झाले 33. सरासरी 1 ने वाढली म्हणजे आधी त्यांची सरासरी 27 होती, आता त्यांची सरासरी 1 ने वाढली म्हणजे 27 ची सरासरी आता 28 झाली. सरासरी ही 1 ने वाढली. आपल्याला विचारलेलं आहे की शिक्षकांचे वय किती. जर शिक्षकांचे वय 27 असते तर सरासरी बदलली नसते. सरासरी बदलली कारण की शिक्षकांचे वय जास्त आहे. शिक्षकांचे कमीत कमी वय 28 असेल कारण त्यांनी सर्वांना 28 केले. 32 विद्यार्थ्यांची सरासरी 33. शिक्षक आल्यावर सर्वजण झाले 28 म्हणजे शिक्षकांचे कमीत कमी वय 28 आहे. आणि 28 सरासरी तेव्हा झाली जेव्हा त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला 1 वर्ष दिले. म्हणजे त्यांनी 32 विद्यार्थ्याला 1 वर्ष दिलं तेव्हाच ते 28 होऊ शकले. म्हणजे त्यांनी 32 वर्ष इतरांना दिले. 8 × 10 हातचाला 1, 4 × 6 म्हणजे शिक्षकांचे वय किती होते 60 वर्ष. संख्यांची सरासरी 30 आहे, त्यापैकी 3 संख्यांची सरासरी 28 आहे. तर उरलेल्या 2 संख्यांची सरासरी सांगा. बघा 5 संख्यांची सरासरी 30 आहे, यापैकी 3 संख्यांची सरासरी 28 आहे. आपल्याकडे 2 संख्या उरल्या, त्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे. या 3 संख्यांना पण आयडियली 30 असायला पाहिजे असतं कारण हे या 5 पैकीच आहेत, पण त्यांच्याकडे 28 आहेत म्हणजे यांनी 2 कमी घेतले. 3 संख्या आहेत म्हणजे यांना 6 कमी मिळाले. हे 6 हे जे 2 संख्या उरल्या यांच्याकडे देतील. 6 आले यांच्याकडे, संख्या 2 आहेत, समान वाटून घेतील म्हणजे प्रत्येकाला 3. या 2 संख्याकडे सरासरी 30 आहे म्हणजे 30 आहेत आणि आता यांच्याकडे 3 शिल्लक आहेत म्हणजे आपली जे नवीन सरासरी आहे या 2 संख्यांसाठी ते आहे 33. 5 संख्यांची सरासरी 50 आहे, त्यापैकी 3 संख्यांची सरासरी 42 आहे. तर उरलेल्या संख्यांची सरासरी किती. 5 संख्यांची सरासरी 50, 3 संख्यांची सरासरी 42. तर उरलेल्या 2 संख्यांची सरासरी किती. बघ सरासरीपेक्षा 8 कमी आहे आणि 3 व्यक्ती आहेत, यांच्याकडे 24 कमी आहेत सरासरीपेक्षा. आता आपल्याकडे 2 संख्या बाकी आहेत म्हणजे यांच्याकडे 24 जास्त येतील. 2 व्यक्ती आहेत म्हणून डिवाइड बाय 2 म्हणजे प्रत्येक व्यक्तीला 12 भेटतील. आपली सरासरी होती 50 आणि आता यांच्याकडे 12 जास्त आहेत. तर या 2 संख्यांची सरासरी येणार आहे 62. 5 संख्येची सरासरी 25 आणि त्यापैकी 3 संख्यांची सरासरी 27 आहे. तर उरलेल्या संख्यांची सरासरी किती. 5 संख्येची सरासरी 25, यापैकी 3 संख्यांची सरासरी 27 आहे. तर उरलेल्या 2 संख्यांची सरासरी किती. बघा हे जे 3 ची सरासरी 27 आहे, यांनी सरासरीपेक्षा 2 जास्त घेतले म्हणजे टोटलमध्ये 6 जास्त घेतले. तर हे 6 ते या 2 व्यक्ती जोडून घेतील म्हणजे यांच्या जोडून प्रत्येकाजोडून 3 घेतील. तर यांच्या जोडून प्रत्येकाजोडून 3 कमी होतील. आपली सरासरी 25 आहे. या दोन्ही व्यक्ती जोडून 6 गेले म्हणजे एका व्यक्ती जोडून 3 गेले म्हणजे आता यांच्याकडे 22 उरले म्हणून आपली नवीन सरासरी किती आहे 22. बघा सरासरी 2 ने वाढली. 3 व्यक्ती आहेत म्हणजे यांच्याकडे 6 जास्त गेले. ते 6 या 2 संख्या जोडून गेले म्हणजे प्रत्येक संख्या जोडून 3 गेले. आपली ऍक्च्युअल सरासरी होती 25. 25 मधून 3 गेले म्हणजे आपल्याकडे उरले 22 म्हणजे दोन्ही संख्येकडे 22 उरले म्हणजेच आपली सरासरी 22 आहे. वर्गात 40 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. वर्गात 10 जास्तीचे विद्यार्थी आल्यास त्यांचे सरासरी वय 25 वर्ष आहे. तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती. बघा आधी 40 विद्यार्थी होते, त्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. आधी वर्गात 40 विद्यार्थी होते, त्यांचे सरासरी वय 20 वर्ष. नवीन 10 विद्यार्थी आले, त्यांचे सरासरी वय 25 वर्ष.
तर सर्व वर्गाचे सरासरी वय काढा. बघा, हे जे 10 नवीन विद्यार्थी आले यांचे वय जर 20 वर्ष असते तर आपली सरासरी 20च राहिली असती. तर तात्पुरतं आपण समजायचं की यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. हे +5. ठीक आहे. 10 विद्यार्थी आहेत, प्रत्येकाजवळ 5 वर्ष जास्त आहेत, म्हणजे टोटलमध्ये 50 वर्ष आहेत. हे आपण वर्गाच्या बाहेर ठेवले 50 वर्ष. ठीक आहे. आता आपली सरासरी 20 वर्ष झाली 50 विद्यार्थ्यांची. आपल्याकडे 50 वय शिल्लक वय आहे आणि 50 विद्यार्थी जास्त आहेत, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 1 वर्ष मिळणार. आपल्याकडे ऑलरेडी सरासरी 20 होती, आणखी 1 वाढला, म्हणजे आता आपली सरासरी वय आहे 21 वर्ष. इथं लक्ष द्या, आपल्या वर्गाबाहेर 50 वर्ष ठेवले होते. आपल्याकडे टोटलमध्ये 50 विद्यार्थी आहेत, 50 विद्यार्थी आहेत आणि 50 वर्ष आहेत, तर प्रत्येकाला 1 वर्ष मिळणार. आणि आपली आधीची सरासरी होती 20 वर्ष. 20 आणि 1 21 वर्ष. सुरेशने 17व्या सामन्यात 85 धावा काढल्या, त्यामुळे त्याची सरासरी 3 ने वाढली. तर 17व्या सामन्यानंतरची त्याची सरासरी काढा. सतराव्या सामन्यात सुरेशने 85 धावा काढल्या. आधी त्याने 16 सामने खेळले, त्याच्यात त्यांची सरासरी किती होती? x. 17व्या सामन्यात त्याने 85 धावा काढल्या, त्याची सरासरी 3 ने वाढली. 16 सामन्यात त्याची सरासरी x होती, 17व्या सामन्यात त्याची सरासरी 3 ने वाढली. हे 3 ने कधी वाढेल? जेव्हा तो प्रत्येक सामन्याला 3-3 धावा देणार, म्हणजे टोटलमध्ये तो 48 धावा देणार. आणि आज त्याने 85 रन्स केले. 85 - 48 37. म्हणजे आज 17वी मॅच खेळल्यानंतर सुरेशची ॲव्हरेज आहे 37 रन्स. जर आपल्याला विचारलं असतं की 16 सामन्यात त्याची सरासरी किती होती, तर आपल्याला माहिती आहे 17व्या सामन्याची सरासरी 3 ने वाढली होती. तर आपण याच्यातून 3 कमी करू, म्हणजे 34 रन्स. हे 16 मॅच नंतर. आणि 17व्या मॅच नंतर किती होती? 37. 3 भावांच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे. त्यातील एका भावाचे वय 20 वर्ष आणि दुसऱ्या भावाचे 10 वर्ष आहे. तर तिसऱ्या भावाचे वय किती? बघा, 3 भाऊ आहेत, त्यांचे सरासरी वय 20 वर्ष. म्हणजे आपण जे याचा अर्थ काय होते, म्हणजे तिन्ही भाऊ त्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे, म्हणजे प्रत्येकाजवळ 20 वर्ष असायला पाहिजे. फर्स्ट, सेकंड, थर्ड. बघा, पहिल्या भावाजवळ 20 वर्ष आहेत, दुसऱ्या भावाजवळ 10 वर्ष आहेत, तर तिसऱ्या भावाजवळ किती? बघा, याच्याजवळ पण 20 वर्ष असायला पाहिजे असते, परंतु याच्याजवळ 10 वर्ष कमी आहेत. हे 10 वर्ष हा तिसऱ्या व्यक्तीला देणार. आणि याच्याजवळ आयडियली 20 वर्ष पाहिजे, कारण सरासरी 20 आहे. आणि या भावाने 10 वर्ष कमी आहेत, म्हणजे याच्याजवळ 10 जास्त होतील. 20 आणि 10 30 वर्ष. बघा, प्रत्येकाजवळ 20 वर्ष असायला पाहिजे होते, कारण सरासरी 20 आहे. पहिल्या भावाजवळ 20 वर्ष आहे, दुसऱ्या भावाजवळ 10 वर्ष आहे. याच्याजवळ 10 वर्ष कमी आहेत, म्हणून हे 10 वर्ष हा तिसऱ्या भावाला देणार. आणि सरासरी 20 आहे, म्हणून या तिसऱ्या भावाजवळ 20 वर्ष तर आहेतच. आणि या दुसऱ्या भावाने याला 10 वर्ष दिले, म्हणजे याच्याजवळ 30 वर्ष झाले. म्हणजे तिसरा जो भाऊ आहे त्याचं वय आहे 30 वर्ष. 5 संख्येची सरासरी 25 आणि त्यापैकी 3 संख्येची सरासरी 27 आहे. तर उरलेल्या संख्यांची सरासरी किती? 5 संख्येची सरासरी 25, यापैकी 3 संख्यांची सरासरी 27 आहे. तर उरलेल्या 2 संख्यांची सरासरी किती? बघा, हे जे 3 ची सरासरी 27 आहे, यांनी सरासरीपेक्षा 2 जास्त घेतले, म्हणजे टोटलमध्ये 6 जास्त घेतले. तर हे 6 ते या 2 व्यक्ती जोडून घेतील, म्हणजे यांच्याजवळून प्रत्येकाजवळून 3-3 घेतील. तर यांच्याजवळून प्रत्येकाजवळून 3-3 कमी होतील. आपली सरासरी 25 आहे. या दोन्ही व्यक्तीजवळून 6 गेले, म्हणजे एका व्यक्तीजवळून 3 गेले, म्हणजे आता यांच्याकडे 22 उरले. म्हणून आपली नवीन सरासरी किती आहे? 22. बघा,
सरासरी 2 ने वाढली. 3 व्यक्ती आहेत म्हणजे यांच्याकडे 6 जास्त गेले. ते 6 या 2 संख्येजोडून गेले म्हणजे प्रत्येक संख्येजोडून 3 गेले. आपली ॲक्च्युअल सरासरी होती 25. 25 मधून 3 गेले म्हणजे आपल्याकडे उरले 22. म्हणजे दोन्ही संख्येकडे 22 उरले म्हणजेच आपली सरासरी 5 संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी 3 संख्यांची सरासरी 28 आहे. तर उरलेल्या 2 संख्यांची सरासरी सांगा. बघा 5 संख्यांची सरासरी 30 आहे. यापैकीच 3 संख्यांची सरासरी 28 आहे. आपल्याकडे 2 संख्या उरल्या त्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे. या 3 संख्यांना पण आयडियली 30 असायला पाहिजे असतं कारण हे या 5 पैकीच आहेत. पण त्यांच्याकडे 28 आहेत म्हणजे यांनी 2 कमी घेतले. 3 संख्या आहेत म्हणजे यांना 6 कमी मिळाले. हे 6 हे जे 2 संख्या उरल्या यांच्याकडे देतील. 6 आले यांच्याकडे. संख्या 2 आहेत समान वाटून घेतील म्हणजे प्रत्येकाला 3. या 2 संख्याकडे सरासरी 30 आहे म्हणजे 30 आहेत. आणि आता यांच्याकडे 3 शिल्लक आहेत म्हणजे आपली जे नवीन सरासरी आहे या 2 संख्यांसाठी ते आहे 33. 5 संख्यांची सरासरी 50 आहे. त्यापैकी 3 संख्यांची सरासरी 42 आहे. तर उरलेल्या संख्यांची सरासरी किती? 5 संख्यांची सरासरी 50, 3 संख्यांची सरासरी 42. तर उरलेल्या 2 संख्यांची सरासरी किती? बघ सरासरीपेक्षा 8 कमी आहे आणि 3 व्यक्ती आहेत त्यांच्याकडे 24 कमी आहेत सरासरीपेक्षा. आता आपल्याकडे 2 संख्या बाकी आहेत म्हणजे यांच्याकडे 24 जास्त येतील. 2 व्यक्ती आहेत म्हणून डिवाइड बाय 2 म्हणजे प्रत्येक व्यक्तीला 12 भेटतील. आपली सरासरी होती 50 आणि आता यांच्याकडे 12 जास्त आहेत. तर या 2 संख्यांची सरासरी येणार आहे 62. सुरेशने 18व्या सामन्यात 100 धावा काढल्या त्यामुळे सरासरी 2 ने वाढते. तर 18व्या सामन्यानंतर त्याची सरासरी किती? बघ 18व्या सामन्यात सुरेशने 100 धावा केल्या. त्याचे आधी तो 17 मॅचेस खेळला त्याची सरासरी x. 18व्या मॅचमध्ये त्यानं 100 धावा काढल्या म्हणून त्याची सरासरी 2 ने वाढली. x अधिक 2. सरासरी 2 ने वाढवण्यासाठी त्याने प्रत्येक सामन्याला 2 धावा दिल्या म्हणजे 34 धावा दिल्या. आज त्याने 100 रन्स काढले म्हणजे आता त्याची सरासरी आहे 66 रन्स. मोहनला इतिहास सोडून इतर 5 विषयात सरासरी 57 गुण मिळाले. इतिहासाचे गुण मिळवल्यास त्याची सरासरी 60 होते. तर इतिहासात मोहनला एकूण किती गुण मिळाले? 5 विषयांची सरासरी 57. इतिहास विषय वाढला तेव्हा सरासरी 60. बघा आपली सरासरी 3 ने वाढत आहे म्हणजे आधी जेवढेही सब्जेक्ट होते आधी 5 सब्जेक्ट होते त्यांना मोहनने 3 गुण दिले. सरासरी आपली 3 ने वाढली. मोहनने प्रत्येक विषयाला 3 गुण दिले. 57 वरून 60 होण्यासाठी प्रत्येक विषयाला 3 गुण दिले म्हणजे मोहनने टोटल मध्ये 15 गुण दिले आणि मोहनची आताची सरासरी आहे 60. म्हणजे मोहनला इतिहास विषयात 75 गुण मिळाले. बघ 3 ने सरासरी वाढली. 5 विषय होते आधी. 5 विषयांना 57 वरून 60 करण्यासाठी त्याने 15 गुण दिले आणि आता त्याच्याजवळ इतिहास पकडून सर्व विषयात 60 गुण आहेत म्हणजे इतिहासात पण त्याला सध्या 60 गुण आहेत. पण या सर्वांना 60 करण्यासाठी त्याने प्रत्येकाला 3 दिले होते म्हणजे 5 विषयांना 15 गुण दिले होते आणि आता त्याच्याजवळ 60 गुण आहेत म्हणजेच इतिहासात त्याला 75 गुण मिळाले. एका बोटमध्ये 5 व्यक्ती बसले आहेत. बोटमधील 70 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला व नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला तेव्हा वजनाची सरासरी 3 किलोग्रामनी वाढली. तर नवीन आलेल्या व्यक्तीचे वजन किती? बघा आपल्याकडे बोटमध्ये 5 व्यक्ती आहेत. एक व्यक्ती त्यामधील 70 किलो वजनाचा आहे. तो बोटमधून उतरला आणि नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आला. नवीन आलेल्या व्यक्तीने काय केलं? सरासरी आपली 3 किलोग्रामनी वाढवली.
हा आपला 70 केजीचा एक व्यक्ती आहे जो बोटमधून उतरला. याच्या ठिकाणी नवीन व्यक्ती आला, त्याने सरासरी 3 किलोने वाढवले. बघ, सरासरी 3 ने वाढवण्यासाठी त्याला प्रत्येक व्यक्तीला 3 द्यावं लागतील. आपल्याकडे टोटल 5 व्यक्ती आहेत, तर नवीन आलेल्या व्यक्तीला 15 किलो द्यावे लागतील. हे 15 किलो इतरांना दिले तेव्हा सरासरी 3 ने वाढली होती. म्हणजे 15 केजी आपल्याला ऍड करावे लागतील, कारण हे याच्याच वजनातील आहे. 70 आणि 15 95 केजी. जो नवीन व्यक्ती आला होता तो 95 केजीचा होता. त्याने काय केले, तो आला, त्याने स्वतःजवळ आधी 70 केजी ठेवले, प्रत्येकाला 3-3 केजी वाटून दिले, स्वतःजवळ पण 3 केजी ठेवले, म्हणजे 15 केजी वाटून दिले होते. म्हणून आपण हे 15 केजी परत वापस आणले, ऍड केले आणि 95 केजी त्याचं वजन. 6 व्यक्तीचे सरासरी वय 39 वर्ष आहे. नवीन व्यक्ती आल्याने सरासरी 2 ने कमी होते. तर नवीन आलेल्या व्यक्तीचे वय किती बघा. 6 व्यक्ती आहेत, 6 व्यक्तींचं सरासरी वय 39 वर्ष. नवीन व्यक्ती आला म्हणजे 6 वरून 7 व्यक्ती झाले, सरासरी 2 ने कमी होत होते. आता आपली सरासरी 39 आहे, 2 ने कमी होणार म्हणजे 37. सरासरी 2 ने कमी झाली. बघा, हा जो नवीन व्यक्ती आला, जर याचं वय 39 वर्ष असतं तर आपल्या सरासरीत कोणताच फरक पडला नसता, कारण की सरासरी म्हणजे सर्वांना समान करा. पण सरासरी 2 ने कमी होत आहे, म्हणजे हा जो नवीन व्यक्ती आला 7 नंबरचा, याने प्रत्येक व्यक्ती जोडून 2 वर्ष घेतले, म्हणजे 6 व्यक्ती जोडून याने 12 वर्ष घेतली असतील. आणि आता जो 37 वर्षाचा आहे, हे 12 त्याने या 6 व्यक्ती जोडून घेतले होते, म्हणजे ते मायनस करावे लागतील. म्हणजे त्याचा आधीचं वय किती होतं, 25 वर्ष. एका बोटमध्ये 10 व्यक्ती बसले आहेत. बोटमधील 52 किलोचा एक व्यक्ती उतरला आणि त्या ठिकाणी नवीन व्यक्ती आला, तेव्हा सरासरी 2 किलोग्रॅमनी वाढली. बघा, एक व्यक्ती आहे ज्याचं वजन 52 किलो आहे, तो बोटमधून उतरला, त्याच्या ठिकाणी नवीन व्यक्ती चढला, तर सरासरी 2 ने वाढत आहे. बघ, आपल्या बोटमध्ये 10 व्यक्ती होते, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला 2 किलो भेटणार. टोटल मध्ये 20 केजीस. हा व्यक्ती 52 किलोचा होता. जर त्याच्या ठिकाणी 52 किलोचा व्यक्ती आला असता तर आपली सरासरी वाढली नसती, परंतु नवीन आलेल्या व्यक्तीने 2 केजीने सरासरी वाढवलेली आहे, म्हणजे त्याने प्रत्येकाला 2 किलो दिले. असे टोटल मध्ये 20 केजी, म्हणजे आपली नवीन आलेल्या व्यक्तीचे वजन आहे 72 केजी. Thank you for watching this video. Please do like, share and subscribe. See you in next video.